या चॅप्टरच्या जो पहिला भाग होता आपण त्या पहिल्या भागात स्टेटमेंट्स पाहिले, त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स पाहिले, आणि त्यावर आधारित जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स पाहिले आपण. ठीक आहे, पहिल्या भागात. दुसरा जो भाग आहे या चॅप्टरचा, त्या भागात आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स, स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे दोन भाग पाहायचे आहेत. हे दोन टॉपिक्स आपल्याला पाहायचे आहेत या सेकंड जो पोर्शन आहे त्यामध्ये. चॅप्टर जर रिमाइंड करतो म्हटलं तर चॅप्टरला छोट्या छोट्या सेगमेंटमध्येच आपल्याला रिमाइंड करायचं आहे या ना. सो नेक्स्ट जो पोर्शन आहे आपला तो म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर स्टेटमेंट पॅटर्न काय असतो, स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला काय असतं. आता हा पॅटर्न काय असतो, तर ज्या वेळेस नंबर ऑफ स्टेटमेंट्स आता स्टेटमेंट्स डिनोट केले जातात बाय स्मॉल लेटर्स. ठीक आहे, लाईक स्मॉल p, स्मॉल q, स्मॉल r अँड सो ऑन. जेव्हा नंबर ऑफ स्टेटमेंट्स आणि लॉजिकल कनेक्टिव्स, तर लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे आपल्याकडे अँड आहे, आपल्याकडे ऑर आहे, आपल्याकडे कंडिशनल आहे, आपल्याकडे बाय कंडिशनल आहे, आपल्याकडे केशन आहे. ठीक आहे ना. सो जेव्हा नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स आणि लॉजिकल कनेक्टिव्स, ठीक आहे, यांना प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये अरेंज केलं जातं. प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा यांना अरेंज केलं जातं तेव्हा जे काही आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट मिळतं, कंपाऊंड स्टेटमेंट, ठीक आहे, मी काय म्हणतोय, कंपाऊंड स्टेटमेंट, तर अशा कंपाऊंड स्टेटमेंटलाच स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी काय केलं की यातले दोन सिंपल स्टेटमेंट घेतले, p आणि q, आणि एक कनेक्टिव्ह घेतलं समजा, आणि मी यांना लिहिलं p अँड q. ठीक आहे, तर एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे, किंवा मी समजा यातले तिन्ही स्टेटमेंट्स घेतले p, q, r. ठीक आहे, आणि मी यांना अरेंज केलं ॲज p आणि qचं समजा कंजंक्शन, आणि p आणि qच्या कंजंक्शनचं इम्प्लिकेशन विथ r. तर हे सुद्धा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे, किंवा सपोज आपण हे तिन्ही स्टेटमेंट घेतले p, q आणि r, आणि या नंबर ऑफ कनेक्टिव्स मी वापरत आहो. मी काय केलं की p आणि qचं डिसजंक्शन घेतलं, p आणि qच्या डिसजंक्शनचं कंडिशनल सपोज r सोबत घेतलं आपण, आणि हे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे याचं मी कंजंक्शन घेतलं p शी. ठीक आहे ना, तर याला सुद्धा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणता येईल. ठीक आहे, आतापर्यंत पाहिले आपण हे स्टेटमेंट पॅटर्न्स
आपण एक क्वेश्चन पाहिला होता प्रिव्हियसली की जिथे आपल्याला दिलेले जे स्टेटमेंट होते, स्टेटमेंट पॅटर्न्स होते, कंपाऊंड स्टेटमेंट्स होते, तिथे आपल्याला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज शोधायच्या होत्या. ठीक आहे ना. तर तिथे जे काही आपण पाहिले नंबर ऑफ स्टेटमेंट्स असतात, लॉजिकल कनेक्टिव्ज असतात, त्यांचं प्रॉपर मिनिंगफुल कॉम्बिनेशन असते, प्रॉपर मिनिंगफुल कॉम्बिनेशन. ठीक आहे, असंही नाही की काही घेतलं, स्टेटमेंट्स घेतले, कनेक्टिव्ज घेतले आणि त्यांचं मिक्सचर बनवलं किंवा त्यांचा एक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये एक चिवडा बनवला, असं तर होणार नाही. ठीक आहे ना. असं होणार नाही की घेतले आपण स्टेटमेंट्स घेतले आणि आपण कनेक्टिव्ज घेतले, टाकलं यांना मिक्सचरमध्ये आणि बनवलं यांचं स्टेटमेंट पॅटर्न किंवा कंपाऊंड स्टेटमेंट, असं होणार नाही. जे स्टेटमेंट पॅटर्न किंवा जे कॉम्बिनेशन आपण सेट करत आहोत ते मिनिंगफुल असलं पाहिजे, त्याचा काहीतरी अर्थ निघला पाहिजे, ते ट्रू किंवा फॉल्स असलं पाहिजे. ठीक आहे ना. सो अशा मिनिंगफुल म्हणजे प्रॉपर कॉम्बिनेशन कोणाचं, तर स्टेटमेंट्स आणि लॉजिकल कनेक्टिव्स. ठीक आहे, स्टेटमेंट्स आणि लॉजिकल कनेक्टिव्स यांचं प्रॉपर मिनिंगफुल कॉम्बिनेशन जे आहे त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, त्याला म्हणू आपण स्टेटमेंट पॅटर्न. लाईकवाईज पी अँड क्यू स्टेटमेंट पॅटर्न आहे, पी अँड क्यू इम्प्लाइज आर स्टेटमेंट पॅटर्न आहे, पी अँड क्यू इम्प्लाइज आर अँड पी हे सुद्धा स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे, किंवा सपोज निगेशन पी और निगेशन क्यू अँड पी और क्यू हे सुद्धा स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे ना. और समजा पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू डबल इम्प्लिकेशन पी हे सुद्धा स्टेटमेंट पॅटर्न आहे. सो स्टेटमेंट पॅटर्न आहेत तर आपल्या डोळ्यांपुढे दिसतच आहेत. मग अर्थ काय काढू आपण नेमका की स्टेटमेंट पॅटर्न काय असतात. तर स्टेटमेंट पॅटर्न हे प्रॉपर कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, कशाचं, तर सिंपल स्टेटमेंट्स असतात त्यात किंवा स्टेटमेंट्स असतात. ठीक आहे, आणि लॉजिकल कनेक्टिव्ज असतात. इथेही जर पाहिलं आपण तर आपल्याला इथे स्टेटमेंट्स दिसतात, जसं पी म्हणा, क्यू म्हणा, हे झाले स्टेटमेंट्स. आणि आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह दिसतात, जसं निगेशन आहे, डिसजंक्शन आहे, कंजंक्शन आहे, डिसजंक्शन आहे. सो स्टेटमेंट्स आणि लॉजिकल कनेक्टिव्स यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन, स्टेटमेंट्स प्लस लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय होतात, स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न आणि जे एका स्टेटमेंटला लागू असतं, म्हणजे जर एखादं स्टेटमेंट घेतलं आपण तर आपल्याला माहिती आहे की जर ते स्टेटमेंट आहे तर एवढं कन्फर्म आहे की ते एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ठीक आहे, तसंच तुमचं स्टेटमेंट पॅटर्न सुद्धा ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ठीक आहे, म्हणजे जसं एखादं स्टेटमेंट बिहेव करतो की तो एकतर ट्रू राहतो किंवा फॉल्स राहतो, तसं स्टेटमेंट पॅटर्नही बिहेव करतो, ते एकतर ट्रू राहतं किंवा फॉल्स राहतं. ठीक आहे, एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. तर हेच तुम्हाला इनिशियली त्या ठिकाणी दिलेलं आहे की स्टेटमेंट पॅटर्न काय असतं ते आपण एकदा रीड करून घेऊ. काय असतं स्टेटमेंट पॅटर्न, तर ज्यामध्ये स्टेटमेंट्स असतात आणि लॉजिकल कनेक्टिव्ज असतात, त्यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन असतं, त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न, जे ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ठीक आहे, सो स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे.
The letters used to denote statements are called statement letters. म्हणजे हे जे काही आपण शब्द वापरतो स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, हे काय आहेत तर हे आहेत तुमचे स्टेटमेंट लेटर्स. ठीक आहे. आता यांना आपण स्टेटमेंट लेटर्स वगैरे नाही म्हणत, आपण सरळ सरळ यांना स्टेटमेंट्स म्हणतो. काय म्हणतो? स्टेटमेंट्स. ठीक आहे. जसं एखादं स्टेटमेंट असेल समजा, एक मिनिट, आवाज येतोय सर्वांना? तर हे तुमचे स्टेटमेंट लेटर्स आहेत किंवा यांना आपण स्टेटमेंट्स म्हणतो. लाईकवाईज सपोज एखादं स्टेटमेंट असेल की सन इज अ स्टार. ठीक आहे. सन इज अ स्टार म्हणजे सूर्य तारा आहे, हे एक स्टेटमेंट आहे. तर या स्टेटमेंटला आपण नाव देऊ शकतो. तो आपण याला पी हे नाव देऊ शकतो, आपण याला क्यू हे नाव देऊ शकतो, आपण याला आर हे नाव देऊ शकतो. सो ज्या लेटर्सचा आपण वापर करतो स्टेटमेंट्सना नाव देण्यासाठी त्यांना म्हणतात स्टेटमेंट लेटर्स. ठीक आहे. सो लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट्स आर नोन एज स्टेटमेंट लेटर्स. देन प्रॉपर कॉम्बिनेशन, हा शब्द महत्त्वाचा आहे. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स. स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्स यांच्या प्रॉपर कॉम्बिनेशनला काय म्हणतात? इज कॉल्ड ए स्टेटमेंट पॅटर्न. काय म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए प्रपोजिशन. ॲज ए प्रपोजिशन. त्याला दुसरं जे नाव आहे ते म्हणजे प्रपोजिशन सुद्धा म्हणतात स्टेटमेंट पॅटर्नला. ठीक आहे. आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पी इम्प्लाइज क्यू एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. पी अँड क्यू हे सुद्धा स्टेटमेंट पॅटर्न आहे. निगेशन पी ऑर क्यू हे सुद्धा स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे. हां, आणि स्टेटमेंट पॅटर्नमध्ये असणारे जे सिम्पल स्टेटमेंट्स आहेत त्यांना म्हणतात प्राईम कंपोनंट्स. त्यांना म्हणतात प्राईम कंपोनंट्स. जसं मी समजा एखादं या ठिकाणी स्टेटमेंट कन्सिडर करतोय की पी अँड आर और क्यू अँड आर. ठीक आहे. पी अँड आर और क्यू अँड आर. सो हे काय आहे तर एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. काय याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतोय तर आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट लेटर्स दिसतात आणि लॉजिकल कनेक्टिव्स दिसतात आणि त्यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. पी आणि आरचं कंजंक्शन आहे, क्यू आणि आरचं कंजंक्शन आहे. ठीक आहे. हे पी आरचं कंजंक्शन आहे, हे क्यू आणि आरचं कंजंक्शन आहे आणि दोघांचंही डिसजंक्शन आहे. सो हे जे प्रॉपर कॉम्बिनेशन आहे स्टेटमेंट लेटर्स आणि लॉजिकल कनेक्टिव्स यांना म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. मग या स्टेटमेंट पॅटर्नचे प्राईम कंपोनंट्स कोणते आहेत? तर प्राईम कंपोनंट्स म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये असणारे सिम्पल स्टेटमेंट्स म्हणजे पी, क्यू आणि आर हे आहेत या स्टेटमेंट पॅटर्नचे प्राईम कंपोनंट्स. काय आहेत? प्राईम कंपोनंट्स. ठीक आहे. तर ही स्टेटमेंट पॅटर्नची एक डेफिनेशन आहे. आता याला तुम्ही डेफिनेशन म्हणू शकता किंवा ॲक्च्युअल त्याचं कंपोजिशन जे आहे ज्या प्रकारचा असतो तो स्टेटमेंट पॅटर्न, त्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स असतात आणि लॉजिकल कनेक्टिव्स असतात. त्यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन असते, त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नमध्ये असणारे जे सिम्पल स्टेटमेंट्स आहेत त्यांना म्हणतो आपण त्यांचे प्राईम कंपोनंट्स. ठीक आहे. त्यानंतर एखादं स्टेटमेंट पॅटर्न हे स्टेटमेंट सारखंच बिहेव करते
म्हणजे ते ट्रू राहू शकते किंवा ते फॉल्स राहू शकते. आता डिपेंड करतं ते पी क्यू आणि आरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे जे प्राईम कंपोनंट्स आहेत या प्राईम कंपोनंटच्या ट्रूथ व्हॅल्यूजवर डिपेंड करते. प्राईम कंपोनंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यूजवर डिपेंड करते. आता फॉर एक्झाम्पल की पी हे स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू सुद्धा ट्रू आहे आणि आर सुद्धा ट्रू आहे, तर अशा वेळेस तुमचं हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे, पी ट्रू आहे म्हणजे ट्रू अँड ट्रू, आर सुद्धा ट्रू आहे, और क्यू सुद्धा ट्रू आहे, आर सुद्धा ट्रू आहे, तर ट्रू अँड ट्रू ट्रू, और ट्रू अँड ट्रू ट्रू, ट्रू और ट्रू ट्रू. सो इन दॅट केस तुमचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते ट्रू राहील. आणि समजा आता पी क्यू आणि आर हे सगळे स्टेटमेंट्स फॉल्स आहेत, ठीक आहे, ट्रू नाही आहेत, काय फॉल्स. तर पी हे स्टेटमेंट फॉल्स आहे, आर हे स्टेटमेंट फॉल्स आहे, क्यू हे स्टेटमेंट फॉल्स आहे, आर हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स. तर फॉल्स अँड फॉल्स आपल्याला माहिती आहे की फॉल्स होते, इथेही फॉल्स अँड फॉल्स काय होतं, फॉल्स होतं. आणि फॉल्स और फॉल्स, फॉल्स आणि फॉल्सचं डिसजंक्शन हे फॉल्सच असतं. सो सेकंड केसमध्ये तुमचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते काय, फॉल्स. सो एखादं स्टेटमेंट पॅटर्न ट्रू राहील की फॉल्स राहील ते त्यामध्ये असणाऱ्या जे प्राईम कंपोनंट्स आहेत, म्हणजे त्यामध्ये असणारे जे सिम्पल स्टेटमेंट्स आहेत यांच्या ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड करतं की तुमचं स्टेटमेंट पॅटर्न हे ट्रू राहील की फॉल्स राहील. जसं या एक्झाम्पलमध्ये जेव्हा पी क्यू आणि आर हे स्टेटमेंट्स ट्रू होते तेव्हा तुमचं स्टेटमेंट पॅटर्न ट्रू होतं, आणि याच स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जेव्हा तुमचं पी क्यू आणि आर हे फॉल्स स्टेटमेंट होते तेव्हा हे स्टेटमेंट पॅटर्न फॉल्स झालं. सो ट्रू राहू शकते किंवा फॉल्स राहू शकते, पण डिपेंड करते कोणावर, तर डिपेंड करते प्राईम कंपोनंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यूजवर. नाव डिपेंड करतं प्राईम कंपोनंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यूजवर. ठीक आहे. नाव ए टेबल which shows the possible truth values of statement pattern. एक टेबल की जो स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज शो करतो, स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज शो करणारा टेबल. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज उलट आहे म्हणून आपल्याला इथून परत यावं लागेल. स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज शो करणारा टेबल. ठीक आहे, त्या टेबलला काय म्हणतो आपण, तर त्या टेबलला म्हणतो ट्रूथ टेबल. त्याला काय म्हणतात, ट्रूथ टेबल. हे ट्रूथ टेबल्स आपण जे कनेक्टिव्ज आहेत त्या कनेक्टिव्जमध्ये पाहिले होते. ठीक आहे, प्रत्येक कनेक्टिव्हचं बिहेवियर पाहिलं होतं आपण. अँड म्हणजे कंजंक्शनचं बिहेवियर, ऑर म्हणजे डिसजंक्शनचं बिहेवियर, कंडिशनलचं बिहेवियर, त्याच्यानंतर बाय कंडिशनलचं बिहेवियर आणि निगेशन इत्यादी जे कनेक्टिव्ज होते त्यांचे जे नेचर किंवा त्यांचे बिहेवियर जे आपण पाहिले ते आपण ट्रूथ टेबलमध्येच एनक्लोज केले आहे किंवा ट्रूथ टेबलमध्येच आपण स्टेट केले आहे. ठीक आहे, तो एक असा टेबल की जो स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज दाखवतो त्याला म्हणतो आपण ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, फर्दर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, ही नेक्स्ट टर्म आहे. इथे आपण स्टेटमेंट पॅटर्न काय असतो ते समजून घेतलं, त्याचे प्राईम कंपोनंट्स काय असतात, ठीक आहे, आणि ट्रूथ टेबल काय असतो आपण हे समजून घेतलं. फर्दर नेक्स्ट जी टर्म आपल्याला पाहायची आहे ती लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, आता लॉजिक म्हटलं तर लॉजिक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ रिझनिंग होते. ठीक आहे, हे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे आणि आपण यात आता पडणार नाही. तर लॉजिक म्हणजे गिविंग रिझन्स, गिविंग रिझन्स. ठीक आहे, आणि इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, तर इक्विव्हॅलन्स म्हणजे होते बराबरी. ठीक आहे, आता हा हिंदी वर्ड आहे, आता याला मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, तर
सारखेपणा म्हणता येईल आपल्याला त्याला. ठीक आहे. याचा अर्थ इक्विव्हॅलन्सचा अर्थ इक्वल टू होत नाही, एवढं लक्षात घ्या. इक्वल टू म्हणजे इक्वल टूचा अर्थ काय होतो? समान. ठीक आहे. इक्वल टूचा अर्थ समान, नाहीतर काही भलतंच ऐकाल. ठीक आहे. तर इक्वल टू मीन्स समान. ठीक आहे. आता इक्वल टूचा जो सेन्स आहे तो एक्झॅक्ट असतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण लिहितो की एक्स इक्वल्स टू 2, तर याचा अर्थ की एक तर एक्स 2 आहे नाहीतर 2x आहे. एक्स 2 आहे किंवा 2x आहे असा होतो. पण इक्विव्हॅलन्सचा अर्थ तसा होत नाही. ठीक आहे. जसं आपण आजचा दिवस कन्सिडर केला, समजा संडे. ठीक आहे. आणि उद्या आहे समजा मंडे. आजचं समजा जे दिवसाचं टेम्परेचर आहे आणि जे उद्याचं टेम्परेचर आहे. ठीक आहे. आता ते एक्सपिरियन्स करण्यावर आहे, अनुभवण्यावर आहे. जसं एखाद्या दिवशी खूप जास्त गरमी होत असते, खूप जास्त टेम्परेचर असतं. ठीक आहे. तसं जर आपल्याला 2 दिवस सतत जर वाटत आहे तर आपण म्हणतो की कालपासून गरमी वाढली आहे, कालही गरमी होती, आजही गरमी होती. आता कालही गरमी होती, आजही गरमी होती, याचा अर्थ हा झाला इक्विव्हॅलन्स. पण म्हणताना जसं आपण म्हणत आहोत की कालही गरमी होती, आजही गरमी होत आहे. ठीक आहे. याचा सेन्स एक्झॅक्ट नाही आहे. असं नाही म्हणत आहोत की आपण संडेला थर्मामीटर घेऊन बसलो होतो आणि टेम्परेचर आलं 45 डिग्रीज म्हणून म्हटलं आपण गरमी होत आहे. मंडेलाही आपण थर्मामीटर घेऊन बसलो आणि 45 डिग्रीज मिळालं म्हणजे गरमी होत आहे. याचा अर्थ असा नाही होत की एक्झॅक्ट अर्थ नाही होत की संडेला आणि मंडेला टेम्परेचर सारखंच होतं म्हणून गरमी होत होती. ठीक आहे. सो हा जो अर्थ आहे हा फक्त कंपॅरेटिव्ह असतो, जो दोन गोष्टींमधला सारखेपणा, की संडेलाही गरमी होती आणि मंडेला सुद्धा गरमी होती. पण याचा अर्थ असा नाही की आपण थर्मामीटर घेऊन टेम्परेचर मोजला आहे संडे आणि मंडेचं. इट इज अबाउट एक्सपिरियन्स. ठीक आहे. सो हा झाला सारखेपणा किंवा हा झाला इक्विव्हॅलन्स. कालच्या सारखी गरमी आज होत होती, च्या सारखी गरमी, कालच्या सारखी गरमी आज होत होती, म्हणून आपण असं म्हटलं की संडे आणि मंडे दोन्ही दिवस हॉट डेज होते किंवा टेम्परेचर जास्त होतं किंवा गरमी होती. ठीक आहे. बाकी इक्वल टूचा सेन्स जो आहे तो स्ट्रिक्ट असतो. जर आपण असं म्हणत आहोत की संडेला असणारी गरमी आणि मंडेला असणारी गरमी इक्वल होती, तर याचा अर्थ की आपण ती मोजली आहे आणि ती सारखी होती. म्हणजे संडेचं टेम्परेचर 45 असेल तर मंडेचंही 45च असायला पाहिजे, तर आपण त्याला इक्वल टू हा शब्द वापरू. पण जर आपण मोजलं नाही आहे आणि आपण अंदाजे म्हणत आहोत तर त्याला मग ते इक्विव्हॅलन्स म्हटलं जाईल, की त्यासारखी होती, कालच्या सारखी गरमी आज होती. ठीक आहे. सो इक्विव्हॅलन्स आणि लॉजिकल. आता लॉजिक म्हटलं तर लॉजिक दोन प्रकारचं आहे. एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते. एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते जर लॉजिक म्हटलं तर, किंवा याला म्हणू आपण रिझन. ठीक आहे. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय होईल, लॉजिकल बराबरी काय होईल, लॉजिकल सारखेपणा काय असतो,
तर समजा आपण दोन स्टेटमेंट्स घेतले की मी एखादं स्टेटमेंट घेतलं, मी एखादं स्टेटमेंट घेतलं की सन इज ए स्टार. ठीक आहे, सन इज ए स्टार. आणि क्यू सपोज एखादं स्टेटमेंट घेतलं आपण की मून इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. ठीक आहे, हे दोन स्टेटमेंट्स घेतले. पहिला स्टेटमेंट जर आपण पाहिलं सन इज ए स्टार, तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? लवकर सांगा. अरे सन स्टारच आहे रे. ठीक आहे, सन स्टार असतो हे ट्रू आहे. ठीक आहे, अरे सूर्य ताराच आहे ना, सूर्य ग्रह थोडी आहे. हां, समजा मी इथे एखादं दुसरं स्टेटमेंट घेतो. ठीक आहे, क्यू हे स्टेटमेंट आपण समजा घेतलं असतं की अर्थ इज अ प्लॅनेट. अर्थ इज अ प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे ग्रह होते आणि स्टार म्हणजे तारा होतो. ठीक आहे, तर दोन्ही जे स्टेटमेंट्स आहेत ते काय आहेत? ट्रू आहे. तर आपण असं म्हणू शकतो, जेव्हा दोन स्टेटमेंटचं लॉजिक हे जर ट्रूथ व्हॅल्यूच्या बाबतीत सारखं असेल, म्हणजे पहिलं स्टेटमेंटही ट्रू आहे, दुसरंही स्टेटमेंट ट्रू आहे, तर तेव्हा आपण म्हणू शकतो की हे दोन स्टेटमेंट्स लॉजिकली बराबर आहेत, लॉजिकली सारखे आहेत. कारण याचंही ट्रू लॉजिक आहे, खरं लॉजिक आहे, आणि याचं सुद्धा खरंच लॉजिक आहे, याचं सुद्धा ट्रू लॉजिक आहे. म्हणून आपण म्हणतो की लॉजिकली हे दोन स्टेटमेंट्स काय आहेत? बराबर आहेत, किंवा हे दोन स्टेटमेंट्स काय आहेत? इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे, तेव्हा आपण म्हणू की आपले हे दोन स्टेटमेंट्स काय आहेत? इक्विव्हॅलेंट आहेत. ठीक आहे, तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा टोटली ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्यावर डिपेंड करतो. दोन स्टेटमेंट्स आपण लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे असं म्हणू जेव्हा दोन्हीचं लॉजिक सारखं असेल. ठीक आहे, दोन्हीचं लॉजिक काय असेल? सारखं असेल, म्हणजे ट्रू असेल एक तर दोघांचंही, किंवा फॉल्स असेल, तेव्हा आपण म्हणू की ते इक्विव्हॅलेंट आहेत. ठीक आहे, नाव असंच जर स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला या प्रकारचं बिहेवियर दाखवत असतील, फॉर एक्झाम्पल की जर एखादं स्टेटमेंट आहे पी और क्यू, पी और क्यू, आणि समजा दुसरं एखादं स्टेटमेंट आहे निगेशन पी अँड क्यू. मी दोन स्टेटमेंट पॅटर्न घेतोय. ठीक आहे, या ठिकाणी ठीक आहे, दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत आपल्याकडे, पी और क्यू आणि निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, इथे मी दोन सिंपल स्टेटमेंट्स घेऊन घेतो. आपल्याकडे जे दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत ते पी आणि क्यू. ठीक आहे, आणि त्यांचे निगेशन सुद्धा घेऊ आपण. सो हे स्टेटमेंट पी, हे क्यू, हे निगेशन पी, हे निगेशन क्यू. ठीक आहे, हे पी और क्यू आणि हे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत, तर यांच्या ट्रूथ व्हॅल्यूजचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स 4. एक तर दोन्ही ट्रू असतील, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असेल, किंवा दोन्ही फॉल्स असतील. बरोबर आहे. त्यानंतर निगेशन पी. आता पीचं निगेशन हे पीच्या उलट असतं. जर पी ट्रू असेल तर फॉल्स असतं,
आणि पी जर फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू असतं. ठीक आहे. सो पीचं निगेशन या पी या कॉलमवरून काढायचं. ठीक आहे. पी हे स्टेटमेंट ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स. पी हे स्टेटमेंट अगेन ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स. पी हे स्टेटमेंट फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू. आणि पी हे स्टेटमेंट फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू. त्यानंतर क्यूचं निगेशन. क्यू हे स्टेटमेंट इथे आहे. पहिल्यांदा क्यू ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स. नंतर क्यू फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू. नंतर क्यू ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स. आणि नंतर क्यू फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पी आणि क्यूचं डिसजंक्शन पाहिजे. पी आणि क्यूचं काय पाहिजे? डिसजंक्शन. ठीक आहे. तर पहिल्यांदा पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट्स ट्रू आहे. ट्रू आणि ट्रूचं डिसजंक्शन. ट्रू आणि फॉल्सचं डिसजंक्शन. फॉल्स आणि ट्रूचं डिसजंक्शन. ट्रू आणि फॉल्सचं डिसजंक्शन. फॉल्स. ठीक आहे. डिसजंक्शन आहे एवढं लक्षात घ्या. डिसजंक्शनचं नेचर काय असतं तर डिसजंक्शन हे जर दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू असतं. ठीक आहे. त्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू चं निगेशन. एवढं लक्षात घ्यायचं आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यूचं निगेशन. ठीक आहे. हा निगेशन पीचा कॉलम आहे, हा निगेशन क्यूचा कॉलम आहे. या दोघांचं आपल्याला काय पाहिजे आहे? कंजंक्शन पाहिजे आहे. कंजंक्शनचं नेचर काय असतं? दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे. तर इथे आपल्याला दोन्ही ट्रू शेवटच्या पेअरमध्ये दिसतात. दोन्ही ट्रू. तो फक्त यावेळेस ट्रू राहील आणि बाकीचे जे कॉम्बिनेशन आहे त्या बाकीच्या कॉम्बिनेशनच्या वेळेस फॉल्स राहील. बाकीच्या कॉम्बिनेशनच्या वेळेस काय राहणार? फॉल्स. म्हणजे फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. ट्रू अँड फॉल्स फॉल्स. ट्रू अँड ट्रू ट्रू. आणि या निगेशन पी अँड निगेशन क्यूचं निगेशन आहे. निगेशन पी आणि निगेशन क्यूचं काय आहे? निगेशन. ठीक आहे. सो फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. ट्रू अँड फॉल्स फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. आणि ट्रू अँड ट्रू ट्रूचं निगेशन. इथे लक्षात घ्यायचं आहे की हे जे कंजंक्शन आहे, ठीक आहे, या कंजंक्शनचं निगेशन आहे. म्हणजे जर हे कंजंक्शन ट्रू राहील तर त्याचं निगेशन फॉल्स. ठीक आहे. जर हे कंजंक्शन फॉल्स राहील तर त्याचं निगेशन ट्रू. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल फक्त समजण्यासाठी होतं तुम्हाला की लॉजिकल इक्विव्हॅलन्स किंवा लॉजिकल बराबरी काय असते. ठीक आहे. तर इथे आता तुम्हाला जे शेवटचे दोन कॉलम्स दिसतात ते शेवटचे दोन कॉलम्स पहा. म्हणजे पी ऑर क्यूचा कॉलम पहा आणि निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यूचा कॉलम पहा. तर पी ऑर क्यू जर ट्रू आहे तर निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू सुद्धा काय आहे? ट्रू. पी ऑर क्यू जेव्हा ट्रू आहे हे सुद्धा ट्रू आहे. पी ऑर क्यू थर्ड टाइम जेव्हा ट्रू आहे नंतरचं स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. आणि पी ऑर क्यू फॉल्स आहे तर निगेशन निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू सुद्धा काय आहे? फॉल्स. तर आपल्याला यावरनं काय दिसतं की पी ऑर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय दिसतात आपल्याला? सारख्या दिसतात किंवा काय दिसतात? सेम. ठीक आहे. आणि म्हणून असे स्टेटमेंट पॅटर्न, पी ऑर क्यू एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे. निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. या दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत?
सारख्या. ठीक आहे, या दोघांचे ट्रूथ व्हॅल्यूज काय आहे? सारख्या. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली काय आहेत? सारखे. कारण जेव्हा हे ट्रू राहतंय हे सुद्धा ट्रू राहतंय, जेव्हा हे फॉल्स राहतंय तेव्हा हे सुद्धा फॉल्स राहतंय, तर यांच्यात लॉजिकली सारखेपणा आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की पी ऑर क्यू, ठीक आहे, इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, कारण यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय दिसतात आपल्याला? सारख्या किंवा सेम दिसतात म्हणून. ठीक आहे, सो हा असतो तुमचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स. सो जेव्हा एखादा स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे, त्या ट्रूथ व्हॅल्यूज या दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज ही सारख्या असतील, म्हणजे जर एखादं ट्रू असेल तर दुसरंही ट्रू असेल, जर एखादं फॉल्स असेल तर दुसरंही फॉल्स असेल, तर अशा स्टेटमेंट्सना लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स म्हणतात. अशा स्टेटमेंट्सना काय म्हणतात? लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स म्हणतात. ठीक आहे, तर ते तुमच्या नेटवर्क कंडिशन्सवर डिपेंड करतं. सो लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असतो? टू स्टेटमेंट पॅटर्न्स, दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट, are said to be equivalent if their truth values are identical. ठीक आहे, इथे टेबल्स नाही आहे तर इथे व्हॅल्यूज हा शब्द बेटर राहील. ठीक आहे, टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल. त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल, आयडेंटिकल म्हणजे सारख्या. ठीक आहे, जर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज सारख्या असतील तर ते स्टेटमेंट पॅटर्न काय म्हणू आपण? की लॉजिकली बराबर आहेत, लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. ठीक आहे, इफ स्टेटमेंट पॅटर्न ए अँड बी आर इक्विव्हॅलंट देन वी राईट इट ॲज ए इज इक्विव्हॅलंट टू बी, हे असं लिहिलं जातं. ठीक आहे, जसं आपण दोन स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर क्यू घेतलं होतं आणि निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू घेतलं होतं, तर हे दोन्ही आपल्याला सारखे मिळाले होते. ठीक आहे, तर विथ द हेल्प ऑफ 3 शॉर्ट लाईन्स आपण हा इक्विव्हॅलन्स दाखवतो. ठीक आहे, या दोन टर्म्स समजल्या? स्टेटमेंट पॅटर्न्स आणि लॉजिकल इक्विव्हॅलंट. ठीक आहे, त्यानंतर टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटेंजन्सी. ठीक आहे, आता हे टाईप आहेत स्टेटमेंट पॅटर्न्सचे. टाईप ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स, 3 प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न्स राहू शकतात. टॉटॉलॉजी, ठीक आहे, त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन आणि कंटेंजन्सी. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटेंजन्सी. आता टॉटॉलॉजी म्हणजे जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न फक्त ट्रू राहत असेल, फक्त काय राहत असेल? ट्रू, तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात टॉटॉलॉजी, जे ऑलवेज ट्रू असतं. जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न ऑलवेज फॉल्स राहतं, ऑलवेज फॉल्स, तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. आणि जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न समटाइम्स ट्रू राहत असेल, समटाइम्स फॉल्स राहत असेल, तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात कंटेंजन्सी. ठीक आहे, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटेंजन्सी. ठीक आहे, असे 3 प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. टॉटॉलॉजी म्हणजे
जे स्टेटमेंट पॅटर्न ऑलवेज ट्रू राहतं, ट्रू सोडून त्याला दुसरी ट्रूथ व्हॅल्यू नसते, म्हणजे त्याला फॉल्स वगैरे ते कधी राहत नाही, ते ऑलवेज ट्रू राहतं, तर त्याला म्हणतात टॉटॉलॉजी. जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न जर ऑलवेज फॉल्स राहत असेल, म्हणजे जे ट्रू राहूच शकत नाही असं स्टेटमेंट पॅटर्न जे ऑलवेज फॉल्स राहील, अशा स्टेटमेंट पॅटर्नला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. आणि असं स्टेटमेंट पॅटर्न की जे समटाइम्स ट्रू असतं, समटाइम्स फॉल्स असतं, तर त्याला म्हणू आपण कंटिंजन्सी. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झाल्यास की आपल्याही डेली लाईफमध्ये आपण काही लोक पाहतो, काही लोक ज्यांना आपण खोटारडे म्हणतो, कारण ते ऑलवेज खोटं बोलतात. ठीक आहे. जे ऑलवेज फॉल्स बोलतात, तो अशा खोटारड्यांना काय म्हटलं जातं? कॉन्ट्राडिक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. कारण ते ऑलवेज फॉल्स असतात. आणि याला दुसरं एक नाव आहे, त्याला फॅलसी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? कॉन्ट्राडिक्शन म्हणजे फॅलसी. ठीक आहे. फॅलसी म्हणजे ते फॉल्स असतात ऑलवेज, म्हणून त्याला फॅलसी म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर काही लोक असे असतात की जे ऑलवेज खरे असतात. ठीक आहे. तर असे स्टेटमेंट पॅटर्न की जे ऑलवेज ट्रू असतील, ठीक आहे, त्यांना म्हणू आपण टॉटॉलॉजी. जे ऑलवेज फॉल्स असतील त्यांना म्हणू आपण कॉन्ट्राडिक्शन. आणि जे समटाइम्स ट्रू असतील, समटाइम्स फॉल्स असतील, जसं काही लोक असतात, म्हणजे आता आपल्यासारखे साधारण लोक म्हणू आपण, तर आपल्याला कधी कधी खोटं पण बोलावं लागतं आणि आपल्याला कधी कधी खरं पण बोलावं लागतं. ठीक आहे. तो आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत? कंटेंजन्सीच्या कॅटेगरीत आहोत. बरोबर आहे. समटाइम्स ट्रू, समटाइम्स फॉल्स. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट पॅटर्न असतात: टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटेंजन्सी. Tautology means a statement pattern whose truth value is true for all possible combination. ठीक है. A statement pattern whose truth value is true for all possible combinations of truth values of its prime components. प्राइम कंपोनंट्सचे जेवढे कॉम्बिनेशन्स असतील ट्रूथ व्हॅल्यूजचे, आता कॉम्बिनेशन आपल्याला माहिती आहे, 2 स्टेटमेंट असतील तर एक तर दोन्ही ट्रू राहील, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स राहील, किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू राहील, किंवा दोन्ही फॉल्स राहतील. ठीक आहे ना. तर हे जे 4 कॉम्बिनेशन आहे, या 4ही कॉम्बिनेशनसाठी जे स्टेटमेंट काय राहत असेल, खरंच राहत असेल, काय राहत असेल, ट्रू, त्याला म्हणू आपण टॉटॉलॉजी. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन. हां, आणि एक लक्षात घ्या, जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी असेल तर ते स्मॉल टी नी डिनोट केल्या जाऊ शकते. टॉटॉलॉजी स्मॉल टी नी डिनोट केल्या जाते. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट. एखादं स्टेटमेंट पॅटर्न जर त्याच्या प्राईम कंपोनंट्सच्या सगळ्या पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी काय राहत असेल, फॉल्स, तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्राडिक्शन म्हणतात किंवा फॅलसी म्हणतात. आणि कॉन्ट्राडिक्शन किंवा फॅलसी हे स्मॉल सी नी डिनोट केलं जातं, स्मॉल सी नी डिनोट केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर कंटिंजन्सी, ए स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर ए कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे ना टॉटॉलॉजी आहे ना कॉन्ट्राडिक्शन आहे, म्हणजे ना संपूर्णपणे ट्रू आहे ना संपूर्णपणे फॉल्स आहे. म्हणजे याचा अर्थ समटाइम्स ट्रू आहे, समटाइम्स फॉल्स आहे, पूर्णपणे ट्रू पण नाही आहे, पूर्णपणे फॉल्स पण नाही आहे. अशाला काय म्हणतो आपण? अशा स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणतो? कंटिंजन्सी. ठीक आहे. तर असे 3 प्रकारचे तुमचे स्टेटमेंट पॅटर्न, यावरचे क्वेश्चन्स पाहायचेच आहेत आपल्याला. सो मोर इलॅबोरेटली आपल्याला त्या क्वेश्चन्समध्ये कळेल की टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिंजन्सी नेमके दिसतात कसे.
त्यानंतर हा एक या ठिकाणी इम्पॉर्टंट टेबल आहे फॉर ऑल कनेक्टिव्स. सगळे कनेक्टिव्स आहे यात. ठीक आहे, यात निगेशन आहे, कंजंक्शन आहे, यात डिसजंक्शन आहे, यात कंडिशनल आहे आणि यात बायकंडिशनल सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे एकदा रिवाइज करून घ्याल, कारण आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये फार जास्त काम आहे. एक तरी ट्रूथ टेबल विचारला जातो, मग तो एकतर व्हेरीफाय करण्यासाठी असेल की स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन की कंटिन्जन्सी आहे, किंवा मग इक्विबॅलन्ससाठी असेल. पण एक क्वेश्चन ट्रूथ टेबलवरचा असतो आणि हे जवळपास 3 मार्क फुकटचे आहेत. यात काही मेहनत करावी लागत नाही, फक्त तुम्हाला हे नेचर माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, निगेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बायकंडिशनल. ठीक आहे, बाकी यांचे नेचर्स आपण प्रिव्हियसली पाहिले सुद्धा, तरी आपण एकदा डिस्कस करून घेऊ. तर दोन समजा सिंपल स्टेटमेंट असतील तर आपल्याला माहिती आहे की दोन सिंपल स्टेटमेंट्सचे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतात. एक तर दोन्ही ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, किंवा फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू और बोथ फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील. ठीक आहे, त्यानंतर इथे पीचं निगेशन आहे. स्टेटमेंट पी जर ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स आहे. स्टेटमेंट पी अगेन ट्रू आहे, त्याचं निगेशन फॉल्स आहे. जर स्टेटमेंट पी फॉल्स आहे त्याचं निगेशन ट्रू आहे, आणि स्टेटमेंट पी अगेन फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू आहे. तर सिम्पली लक्षात ठेवायचं की फॉल्सचं निगेशन ट्रू होते आणि ट्रूचं निगेशन फॉल्स होते. ठीक आहे, त्यानंतर पी आणि क्यूचं कंजंक्शन आहे. दोन कोणत्या स्टेटमेंटचं? पी आणि क्यू. तर मग आपण इथे यायचं. हा पीचा कॉलम आहे, हा क्यूचा कॉलम आहे. पहिल्यांदा दोन्ही ट्रू आहे. दोन्ही काय आहेत? ट्रू. तर त्यांचं कंजंक्शन सुद्धा काय आहे? ट्रू. ठीक आहे, आणि बाकी जर तिन्ही केसेस पाहिल्या आपण, बाकीच्या तिन्ही केसेस पाहिल्या तर एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे, किंवा दोन्ही फॉल्स आहे. एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे, किंवा दोन्ही फॉल्स आहे. तर मग कंजंक्शन काय राहील? फॉल्स. ठीक आहे, दोन्ही ट्रू असतील तेव्हाच कंजंक्शन ट्रू राहते. हे कंजंक्शनचं नेचर आहे. त्यानंतर पी ऑर क्यू डिसजंक्शन. पी आणि क्यूचं डिसजंक्शन. डिसजंक्शनचं नेचर काय असतं? तर डिसजंक्शन हे फॉल्स असतं फक्त जेव्हा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील, तेव्हा दोन्ही काय असतील? फॉल्स असतील. आता दोन्ही फॉल्स हे चौथ्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे हे स्टेटमेंट पी आहे, हे स्टेटमेंट क्यू आहे. दोन्ही फॉल्स कुठे आहे? फक्त चौथ्या केसमध्ये आहे. चौथं जे कॉम्बिनेशन आहे, तर फक्त या वेळेस तुमचं डिसजंक्शन काय राहणार? फॉल्स. आणि बाकीचे जे पहिले 3 कॉम्बिनेशन आहे, पहिले 3 कॉम्बिनेशन, यासाठी तुमचं डिसजंक्शन काय राहणार? ट्रू. ठीक आहे, त्यानंतर कंडिशनल. पी आणि क्यू या दोन स्टेटमेंट्सचं कंडिशनल आहे. कंडिशनलचं नेचर काय असतं? तर कंडिशनलमध्ये आता पहिलं दुसरं स्टेटमेंट असा काही प्रकार नसतो. कंडिशनलमधल्या पहिल्या स्टेटमेंटला कंडिशन म्हणतात. म्हणजे जे ॲरोच्या आपल्याला सुरुवातीला दिसतं त्याला म्हणतो आपण कंडिशन, आणि जे ॲरो हेडच्या नंतरचं स्टेटमेंट असतं त्याला म्हणतात कन्क्ल्युजन. ठीक आहे, तर जेव्हा कंडिशन तुमची ट्रू असते, पण जेव्हा कन्क्ल्युजन फॉल्स असते, तेव्हा आणि तेव्हाच हे कंडिशनल काय असते? फॉल्स असते. ठीक आहे, म्हणजे जेव्हा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, तेव्हा आणि तेव्हाच तुमचं कंडिशनल फॉल्स असते. अदरवाईज तुमचं कंडिशनल ट्रू असते. ठीक आहे, सो इथे आहे ते कॉम्बिनेशन की पी म्हणजे कंडिशन ट्रू आहे आणि क्यू म्हणजे कन्क्ल्युजन काय आहे? फॉल्स. तर फक्त या दुसऱ्या कॉम्बिनेशनसाठी आपलं कंडिशनल काय राहणार? फॉल्स.
अदरवाईज म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथ्या कॉम्बिनेशनसाठी काय राहील? ट्रू. ठीक आहे, फक्त जे दुसरं कॉम्बिनेशन आहे त्यासाठी फॉल्स. आणि लास्ट वन आहे तुमचं बाय कंडिशनल. बाय कंडिशनल नेचर स्ट्रिक्ट असतं, म्हणजे दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे, म्हणजे जेव्हा दोन्ही ट्रू असतील याने पहिलं कॉम्बिनेशन, किंवा दोन्ही फॉल्स असतील म्हणजे चौथं कॉम्बिनेशन. सो या पहिल्या आणि चौथ्या कॉम्बिनेशनच्या वेळेस बाय कंडिशनल काय राहणार? ट्रू. आणि हे जे मधले कॉम्बिनेशन आहे या मधल्या कॉम्बिनेशनसाठी काय राहील? फॉल्स. ठीक आहे, सो एक्झॅक्टली याच वेळी तुम्हाला हे लक्षात घ्यायचे आहेत. आणि एक क्वेश्चन आपण आता पाहूनच घेऊ. टाइम काय झाला आहे? 5. ठीक आहे, क्वेश्चनकडे तर आपल्याला जाता नाही येणार, पण सध्या आपण एक महत्त्वाची थिंग आहे की जेव्हा तुम्ही एखादं स्टेटमेंट पॅटर्न पाहता, ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन या प्रकारचा आहे. पहिला, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे आपल्याला खाली काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत आणि या स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपल्याला काय तयार करायचं आहे? ट्रूथ टेबल तयार करायचं. ठीक आहे, आता टेबल तयार करताना महत्त्वाची गोष्ट काय आहे की टेबलमध्ये किती रोज असतील आणि किती कॉलम्स असतील. टेबल जर बनवायचं आहे आपल्याला तर एवढं तर माहीत पाहिजे की त्याच्यात किती रोज आहे आणि किती कॉलम्स आहेत. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण रोज कसे ठरवायचे की किती रोज घ्यायचे? रोज म्हणजे हॉरिझॉन्टल क्यूज. ठीक आहे, यांना म्हणतो आपण रोज. 1 2 3 4 आणि 5 दिसतोय? ठीक आहे, तर हे रोज कशावरनं ठरवायचे? तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती सिंपल स्टेटमेंट आहे एवढं पाहून घ्यायचं. जसं पहिलं जर तुम्ही स्टेटमेंट पॅटर्न पाहून राहिले तर यात तुम्हाला किती सिंपल स्टेटमेंट दिसतात? सिंपल स्टेटमेंट लक्षात घ्या की PQR अशा शब्दांनी दाखवलं जाते. तर किती आहेत इथे? 2 आहेत. बरोबर आहे, 2 सिंपल स्टेटमेंट आहे. एक सिंपल स्टेटमेंट म्हटलं तर त्याला किती नेचर असतात? 2 नेचर असतात. ठीक आहे, सिंपल स्टेटमेंट म्हटलं तर अरे ते एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील. कुठून 4 आणले तुम्ही? सिंपल स्टेटमेंट जर म्हटलं आपण, कोणतंही एखादं स्टेटमेंट राव, मी समजा म्हटलं एखादं स्टेटमेंट केलं की उद्यापासून तुमचं कॉलेज सुरू होणार आहे. ठीक आहे, मी जे बोलतोय किंवा माझं जे स्टेटमेंट आहे ते एक तर खरं राहील किंवा खोटं राहील ना. सो त्याचे 2च पॉसिबल नेचर असतात. सो आपल्याकडे 2 सिंपल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स किती आहेत आपल्याकडे? 2. आणि प्रत्येकाला किती नेचर असतात? 2. म्हणून 2चा स्क्वेअर. तो किती रोज असतील? 4. ठीक आहे, आणि एक रो ॲडिशनल लागतो, जो तुम्हाला ब्लॅकवाला इथे दिसत असेल. हा एक रो ॲडिशनल लागतो, म्हणजे हे 4 आणि हा 1 म्हणजे किती? 5 असतील. समजा जर आपल्याकडे नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स 3 असतील, किती असतील? 3. तर पुन्हा एक सिंपल स्टेटमेंट म्हटलं तर त्याला 2 नेचर असतात, म्हणजे 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे, तर आपण थोडंसं चुकीने चाललोय आपण, उलट असतं. ठीक आहे, 2 क्यूब. सॉरी, आपण ऑलरेडी पहिल्या ह्याच्यात 2 आणि 2च घेतले, त्यामुळे आपल्याला तिथे कन्फ्युजन झालं. सो प्रत्येक स्टेटमेंटचे 2 नेचर. ठीक आहे, नेचर ऑफ स्टेटमेंट 2च प्रकारचं, ट्रू किंवा फॉल्स. आणि इथे असतील आपले नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2 to the power 3 याने 8.
ठीक आहे, आणि +1 नाही. जसं ठीक आहे, इथे तुम्हाला दिसत असेल या एक्झाम्पलमध्ये किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत. पी आहे, क्यू आहे आणि आर. किती सिंपल स्टेटमेंट आहे? 3. ठीक आहे, म्हणजे 2 to the power 3. याने किती रोज लागतील आपल्याला? 8, आणि प्लस 1 रो ॲडिशनल म्हणजे हे 8 रोज आहेत, आणि हा 1 म्हणजे टोटल किती रोज? 9. ठीक आहे, सो हे फार सोपं आहे की रोज ठरवायचे नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंटवरून. 2 सिंपल स्टेटमेंट आहे तर मग 4 आणि 1 5 रोज. 3 सिंपल स्टेटमेंट आहे तर मग 8 आणि 1 9 रोज. समजा 4 सिंपल स्टेटमेंट असतील तर किती रोज? 17. ठीक आहे, 17. पण इथपर्यंत जात नाही. तुमचा सिलेबस 3 पर्यंतच आहे, तर तिथपर्यंत तर जायचं नाही आपल्याला. 4 सिंपल स्टेटमेंट आपल्याला रेअरली पाहायला मिळतात, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये तर आहेच नाही. ठीक आहे, सो हे झालं रोज. आता राहिले कॉलम्स. कॉलम्स कसे ठरवायचे? ठीक आहे, तर कॉलम्स ठरवण्यासाठी आपण काय करतो, तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये असणारे नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ज आपण ॲड करतो. काय करतो? नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स आणि नंबर ऑफ कनेक्टिव्ज काय करायचे? ॲड करायचे. किती कनेक्टिव्ज आहेत ते पाहायचं आणि किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत ते पाहायचं. नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ज. ठीक आहे, इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. ऐकायला येतंय? ठीक आहे, तर जसं मला सांगा की तुमचं हे जे पहिलं स्टेटमेंट पॅटर्न आहे यामध्ये किती सिंपल स्टेटमेंट आहे? 2 प्लस मग याच्यात कनेक्टिव्ह किती आहे? कनेक्टिव्ह म्हणजे कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशन किती आहेत? तर हे एक आहे कंडिशनल, हे एक कंजंक्शन आहे आणि हे एक कंडिशनल आहे. म्हणजे किती आहेत टोटल? 3. म्हणजे 2 + 3 5. सो 5 कॉलम्स असतील. ठीक आहे, हा तुमचा पहिला कॉलम, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. ठीक आहे, त्यानंतर इथे जर म्हटलं आपण तर इथे किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत सेकंड एक्झाम्पलमध्ये? 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत. ठीक आहे, मग कनेक्टिव्स किती आहे? कनेक्टिव्स मोजा. ठीक आहे, एक कंजंक्शन आहे, एक निगेशन आहे 2, एक बाय कंडिशनल आहे आणि एक कंडिशनल. किती? 4. म्हणजे 4 आणि 2 6 कॉलम्स असतील, म्हणून इथे 6 कॉलम्स आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, पण हे करत असताना एवढं लक्षात घ्यायचं की जे रिपीट होत आहे ते मोजायचं नाही. रिपीट म्हणजे समजा काय झालं की एखादं स्टेटमेंट पॅटर्न आहे, समजा पी अँड क्यू, सॉरी, निगेशन पी अँड क्यू और निगेशन पी अँड आर. ठीक आहे, मला सांगा इथे किती सिंपल स्टेटमेंट्स आहेत? 3 आहेत. 3 आहेत. ठीक आहे, पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. कारण पी आहे तेव्हाच पीचं निगेशन आहे, एवढं लक्षात घ्या. आधी स्टेटमेंट येतं मग त्याचं निगेशन येतं. सो जर निगेशन आहे तर स्टेटमेंट असायलाच पाहिजे. स्टेटमेंट शिवाय त्याचं निगेशन राहत नाही. ठीक आहे, सो 3 सिंपल स्टेटमेंट आहे. आणि कनेक्टिव्ह किती आहे? तर हे एक निगेशन, ठीक आहे, एक कंजंक्शन, एक डिसजंक्शन. ठीक आहे, आणि हे कंजंक्शन, कारण ऑलरेडी आपण निगेशन पी मोजला आहे ना.
तर आपण तो डबल मोजणार नाही. म्हणजे किती आहेत? 4. ठीक आहे. एक पीचं निगेशन, हे एक कंजंक्शन, हे डिसजंक्शन आणि हे एक कंजंक्शन. आता तुम्ही म्हणाल की हे कंजंक्शन आहे, हे कंजंक्शन आहे, तर मग कसं? हे कंजंक्शन वेगळं आहे, हे निगेशन पी आणि क्यूचं कंजंक्शन आहे. हे कंजंक्शन निगेशन पी आणि आरचं आहे. सो हे सारखं कंजंक्शन थोडी आहे. हे कंजंक्शन वेगळ्या स्टेटमेंटचं आहे, हे कंजंक्शन वेगळ्या स्टेटमेंटचं आहे. सो ते मोजावे लागतील. सो 3 + 4 7. तर 7 कॉलम्स असतील. सो जेव्हा तुम्ही तुमचे कनेक्टिव्ज मोजाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिपीट होणारे जे कनेक्टिव्ह आहे सारख्या स्टेटमेंटसाठी, जसं हे पीचंच निगेशन आहे, हे पीचंच निगेशन आहे, तर आपण एकदाच मोजलं, दुसऱ्यांदा मोजलं नाही. ठीक आहे. तर तेवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण उद्याला कंटिन्यू करू. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.